बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, की सर माझ्याकडं 2 ऑफर लेटर आहेत, तर मी कुठली कंपनी चूज करू? आता याचे मी 2 पार्टमध्ये आन्सर देईन. पहिला पार्ट आहे, की ज्युनियर्स जे किंवा फ्रेशर्स आहेत, त्यांच्यासाठी काय आन्सर असेल? तर फ्रेशर्ससाठी मी नेहमी सांगत असतो, की तुम्ही सध्या कुठल्या कंपनीची ऑफर मोठी आहे किंवा सॅलरी जास्त आहे, ह्याच्यापेक्षा कुठली कंपनी लवकर जॉइनिंग देते आहे, त्या कंपनीला जॉइन व्हायला हवं. कारण अनेक एम-एन-सी कंपन्यांमध्ये आज ऑफर लेटर येईल, उद्या ऑफर लेटर येईल असं करत ते बरेचसा वेळ घालवतात. मग 6 महिने, कधी-कधी 9 महिने, कधी-कधी वर्ष-वर्ष लागली आहेत लोकांना जॉइनिंग लेटर मिळेपर्यंत आणि मग तिथं डिप्रेशन यायला चालू होतं. कारण 1 वर्षाचा गॅप पडतो, टेक्नॉलॉजी आउटडेटेड झालेली असते, त्या ऑफर लेटरच्या भरोश्यावर तुम्ही अभ्यासच केलेला नसतो. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे मी स्पष्ट सांगेन, की फ्रेशर्सकडे जर मल्टिपल ऑफर लेटर्स असतील, तर त्यांनी जी कंपनी लवकर जॉइनिंग देते आहे ते करावं. युजुअली सॅलरीच्या मागे तेव्हा लागू नये. कारण लाँग रनमध्ये जर तुम्ही बघायला गेलात, तर ती जी सॅलरीची गॅप आहे, कारण फ्रेशर्स लेव्हलला अशी पण किती गॅप असणार आहे. पण ती जर सॅलरीची गॅप असेल, तर ती एकदम निग्लिजिबल होऊन जाते लाँग रनमध्ये आणि सगळं बाकीचं नीट होऊन जातं. पण जर जॉइनिंगच नाही मिळालं, मधला जो ड्युरेशन जातो, तो आपण कधीच भरून काढू शकत नाही. त्यामुळे यू शुड बी ऑल्वेज गोइंग टू द कंपनी विच विल बी गिव्हिंग यू फर्स्ट जॉइनिंग डेट और whatever the comparison should be, it should be always happening on joining date. Okay, thank you.